नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज मी छोट्या मुलीचा जो फ्रॉक आहे त्याचा मी खणाचा ड्रेस दाखवणार आहे. हे बघा, हे छोटंसं माप आहे, तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा. खूप छान झालेला आहे. तर ही जी माप आहेत ती वरचं अगोदर घेतलेलं आहे, बॉडी उंची घेतलेली आहे, ती 8 घेतलेली आहे. तर छाती जी आहे ती 16 आहे, जी कमर आहे ती 18 आहे आणि जी पूर्ण उंची आहे ती कमी आहे, पण आपण 11 घेतलेली आहे, कारण ह्याची जी उंची आहे ती छोटी होती फ्रॉकची, ती आपल्याला वाढवायची आहे. आणि हा फ्रॉक जो आहे तो आपल्याला घोट्यापर्यंत, जो स्कर्ट आहे तो घोट्यापर्यंत येईल असं बघायचं आहे. आणि याचा घेर जो आहे तो जेवढा पाहिजे तेवढाच, म्हणजे त्यांना जेवढा फ्रॉकचा हवा आहे तो 16 आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. तर आता आपण बघूया. तर मी हे जे कटिंग केलेलं होतं वरचं, तर हे मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते याचं. तर हे 7+1 आपण 8 घेतलेलं आहे. आणि हे जे मुंड्याचं शोल्डर आहे ते आपण 3.5 घेतलेलं आहे. आणि जो गळारुंदी आहे ती 2 घेतलेली आहे. आणि बाकी आपण 1.5 इंच ठेवलेला आहे, कारण आपल्याला तिथे नॉट तयार करायचे आहेत. आणि जो मुंड्याचा भाग आहे तो आपण 3 घेतलेला आहे. आणि जे पूर्ण आपलं छातीचा चौथा भाग +2 असं 6 घेतलेलं आहे. आणि खाली पण सेम, कमरेला पण आपण सेमच घेतलेला आहे, फक्त 2 इंच आपण वाढीव घेतलेला आहे, मेजरमेंट, एक्स्ट्रा मेजरमेंट घेतलेलं आहे. तर आता आपण खालची जो स्कर्ट आहे त्याची उंची आपण 11 घेतलेली आहे. आणि जो घेराचा भाग आहे तो 16 घेतलेला आहे, म्हणजे 16 आणि 16 32 असं डबल घेर बॅक साईड आणि फ्रंट साईडचा. तर ह्याची जी उंची आहे ती आपण 11 घेतलेली आहे, पण आपण ती फोल्ड वगैरे करून ती आपली थोडी कमी येणार आहे, कारण बाळ खूप छोटं आहे. बाळ 3च महिन्याचं आहे आणि त्याला खालचे जे काठ आहेत ते पण खूप उंच असल्यामुळे बाळाला मोठे होऊ शकतात. त्याच्यामुळे ह्याला आपण खालच्या काठाला पण फोल्ड करणार आहे. जेव्हा बाळ थोडं मोठं होईल त्यावेळेस त्याला ते जे फ्रॉकचे काठ आहेत ना ते उसवले ना ते बाळाला इझी बसतील, म्हणजे एक 6-7 महिन्यापर्यंत बाळाला हा ड्रेस बसून जाईल. तर तशा पद्धतीने आपण शिवायचं आहे, कारण अगदीच 3 महिन्याच्या बाळाचं शिवलं तर ते बाळाला परत नंतर घालताच येणार नाही. आणि बाळ थोडं एक 4-5 महिन्याचं, 6 महिन्याचं होईपर्यंत हा ड्रेस किंवा त्याच्या पुढेही बसू शकतो. बाळ फक्त जी उंची आहे ना ती आपण थोडीशी कमी केलेली आहे फोल्ड करून. तर आता आपण ड्रेस बघूया. वरचं जे कटिंग आहे ते पण आपण कट करून घेऊया. याला मात्र आपण पूर्ण काठ घेतलेलं आहे. आणि याचा आपण वरचे जे खाली मी दोन्ही घेतलेले आहेत फोल्ड करून, तर जे वरचे पार्ट आहे ते आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि हा खूप सोप्या पद्धतीने शिवलेला आहे, कारण याला काही टक्स वगैरे नाही आहेत किंवा हुक नाही आहेत, काहीच नाही आहे. फक्त आपण याला वरतीचे नॉड करणार आहेत, तेच याला ॲडजस्टमेंटसाठी होणार आहेत. आणि हे बघा, हे दोन्ही आपले कट करून झालेलं आहे. वरचा भाग पण झालेला आहे आणि खालचा भाग पण झालेला आहे. आता आपल्याला ह्याला जी नॉट करायच्यात, म्हणजे वरच्या ज्या नॉट तयार करायच्या आहेत ना, 4 करायच्या आहेत, त्याचा आपण तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि जशा आपण ब्लाऊजला नॉट तयार करतो ना, सेम तशा पद्धतीनेच आपल्याला इथे नॉट तयार करायच्या आहेत. आणि ह्या थोड्या मी मोठ्या घेतलेल्या आहेत, कारण ह्या ॲडजस्ट करता येऊ शकतात. जर छोट्या घेतल्या तर त्याची गाठ छान बसणार नाही फुलासारखी, म्हणून मी थोड्या मोठ्या घेतलेल्या आहेत. म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसं ॲडजस्ट करून घेऊ शकता. आणि जी कमरेची पट्टी आहे ती काढूया आपण. आत्ता जेवढी आहे तेवढीच मी कट करणार आहे. मग नंतर आपल्या जे चुन्या वगैरे घालून व्यवस्थित त्याला जॉईन करताना मेजरमेंट घेऊन आपण जॉईन करणार आहोत. जो कमरेचा भाग आहे तेवढा आपण घेणार आहोत. आत्ता जेवढी पट्टी आहे तेवढी कट करून घेत आहे मी. आता ही पट्टी झालेली आहे कट करून. आता आपण हे शिवायला घेणार आहोत. तर जे पहिल्या आहेत ते नॉट आपण पहिल्या शिवून घेणार आहोत, कारण आपल्याला अगोदर नॉट जोडून घ्यायचे आहेत शिवतानाच. कारण जर शिवायला घेतलं आणि नॉट तयार नसतील तर ते वरून शिवता येणार नाही. अगोदर आपण नॉट तयार केलेली आहे ती आपण आतूनच शिवणार आहोत.
म्हणून अशा मी चारही नॉट तयार करून घेणार आहे आणि त्या ज्या शिवलेल्या आहेत त्या सुलट करून घेणार आहे. म्हणजे आपण जसं ब्लाऊजचे नॉट करतो सेम तशा पद्धतीनेच आपल्याला ही नॉट तयार करायची आहे. फक्त ही जी नॉट आहे ती जाड येणार आहे, कारण ही बाळाला वरच्यावर नॉट बांधायची आहे म्हणून. तर आता आपण जी वरचा भाग आहे तो शिवून घेऊया. शिवतानाच आपल्याला ही नॉट जोडायची आहे. तुम्ही पाहू शकता बघा, हे अशा पद्धतीने पहिल्यांदा सुलट बाजू आतमध्ये घेतलेली आहे आणि आपण नॉट तिथं लावून घेणार आहोत. दोन्हीही नॉट आपण लावून घेणार आहोत आणि मग ह्याला वरून टिप घालणार आहोत. म्हणजे नंतर आपण ही बाजू सरळ करायची आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल मी कसं केलेलं आहे. तर हा जो ड्रेस आहे बाळाचा, हे बाळ खूप छोटंसं आहे, एक 3च महिन्याचं बाळ आहे. खूप सुंदर बाळ आहे, खूप गोरं गोरं बाळ आहे आणि त्याला हा जो कलर आहे तो खूप छान दिसणार आहे. पहिल्यांदा तिने अगदी थोडासा डल कलर आणला होता, पण तिला मी जेव्हा सांगितलं त्यावेळेस तिने हा म्हणजे खणाचं पीस घेऊन आली. तर ती हे खूप छान तिला दिसणार आहे. चेक्स आहे त्याच्यात, अगदी प्लेन पण नाही आहे हे ब्लाऊज पीस, त्यामुळं खूप सुंदर दिसणार आहे. आणि छोटंसं बाळ असल्यामुळं त्याला डार्क कलरचे कपडे, म्हणजे गोरं गोरं बाळ असेल तर डार्क कलरचे कपडे खूप सुंदर दिसतात. तर आता हे बघा, आपण हे दोन्हीसुद्धा जॉईन करून घेणार आहोत आणि नंतर आपण ह्याला सुलट करून घेणार आहोत. तर तुम्ही हा जो ड्रेस बनवला आहे मी बाळाचा, तो तुम्ही बनवून बघा. काही काही म्हणजे लेडीजला असं लक्षात येत नाही की खूप छोटा ड्रेस आहे, मग तो मला शिवता येईल का वगैरे, असं काही नाही. अगदी सोपं आहे, याला काहीच करायचं नाही आपल्याला. हुक्स वगैरे काही नाही किंवा हुकाच्या पट्ट्या जोडायच्या नाही आहेत, काही नाही, टक्ससुद्धा मारायचे नाहीत. आणि आपल्याला फक्त ज्या नॉट्स जोडायच्या आहेत आणि जो वरचा पार्ट आहे तो तयार करून फक्त आपल्याला जोडून घ्यायचं आहे. असं बाकी असं ह्याच्यात अवघड असं काहीच नाही आहे. फक्त व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दाबटीप वगैरे सगळं असं मारून घ्यायचं आहे. आणि शिवणाची पद्धत जर आपण बघितली ना, तर आपल्याला लगेच लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे. तुम्ही पाहू शकता, हे बघा, आता मी हा खालून टिप मारायची किंवा पट्टी जोडायची, हात शिलाई करायची, हे सगळं टाळलेलं आहे. हे मी पार्ट तयार झाल्यानंतर उलटा केला अगोदर आणि मग त्याला परत टिप मारून घेतली आणि तो परत सरळ करून घेतला आहे. त्याच्यामुळं ती टिप आत गेलेली आहे आणि वरून मी त्याला दाबटीप टाकलेली आहे. त्याच्यामुळं काम खूप सोपं झालं की आपल्याला काही पट्ट्या बिट्ट्या लावायच्या, कमरेची पट्टी जोडायची नाही आहे किंवा हातशिलाई करायची नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे आपण शिवत आहोत. तर आता ही सरळ करून घेतलं की बघा, हा टॉप तयार होतोय आणि जे काय आपल्याला एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकायचं आहे. हे बघा, आता फक्त इथं ह्याला दाबटीप टाकायची आहे. दोन्हीलाही दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि मग आपला वरचा पार्ट तयार होतोय. नंतर ह्याला जोडून आपण ह्याची फिटिंग टाकून घेणार आहोत. तर तुम्हाला समजलं असेल की कसं काय करायचं. जर नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता की कसं शिवायचं आहे किंवा काय हे समजलं नाही वगैरे. आणि तुम्हाला आवडलं तरी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्हाला आणखीन काय म्हणजे बघायचं आहे का, हे पण मला कमेंटद्वारे सांगा. हे बघा, हे आमचं मांजर असं मध्ये मध्ये येतं आणि मला असं त्रास देतं, शिवून देत नाही, मध्येच येऊन बसतं. तर आता आपण हे फिटिंग करणार आहोत आणि मी ही फिटिंग थोडी लूजच ठेवलेली आहे, कारण बाळाला ते व्यवस्थित घालता यावं. आणि थोडं कसं अगदीच फिटिंगमध्ये बाळाला घालायची गरज नाही आहे, कारण बाळ खूप छोटं आहे आणि बाळ झोपूनच आहे. 3 महिन्याचं बाळ असल्यामुळं ते झोपून आहे. ते थोडं सैल असलं तरी काही आपल्याला एवढं काही प्रॉब्लेम नाही. फिटिंग करताना थोडं सैलच ठेवायचं. तर मी इथे फिटिंग करून घेतलेलं आहे 5-5, म्हणजे एक 4चं होतं पण मी साधारण 5-5 वरती फिटिंग करून घेतलेलं आहे. आणि हे जे फिटिंग आहे हे सैलच ठेवायचं आहे. जर वाटलं खूपच सैल तर आपल्याला टिपा मारता येतील परत, पण पहिल्यांदा तरी बाळाला नीट घालता यावं म्हणून मी हे फिटिंगला सैल ठेवलं आहे. हे बघा, आता आपण हे सरळ करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता किती छान झालेला आहे वरचा टॉप. तर आता आपण ह्याला जे नॉट तयार केलेले आहेत त्याला आपण छोटे छोटे लटकन तयार करून घेणार आहोत.
तर असे मी 4 त्याचीच काटाचे कट केलेले आहेत आणि छोटे छोटे मी इथे लटकन तयार करणार आहे. तर तुम्ही जसं तुम्हाला म्हणजे कोणते काठ किंवा कोणतं कापड कसं वाटतंय तशा पद्धतीने तुम्ही लटकन तयार करा. मला हे छोटे छोटे काठ इथं शिल्लक होते ते मी यूज केलेले आहेत आणि ह्याला लटकन ह्याचीच छान दिसतात, कारण बाळाला असं काही टोचणारं वगैरे काही घालता येत नाही. त्याच्यामुळं तुम्ही ह्याचीच लटकन आणि काटाचे लटकन करा, कारण कॉन्ट्रास्टमध्ये जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस ते कलरमध्ये छान दिसतं. आता हे 4ही लटकन मी केलेले आहेत. तर मी ह्याला तुम्हाला असे कट करून व्यवस्थित तिथं एक छोटा कट मारायचा म्हणजे ते पूर्ण व्यवस्थित बाहेर येतं. असे 4ही लटकन आपले तयार झालेले आहेत. आणि हे बघा, आता गाठ मारून फुलाची गाठ मारायची आहे जेणेकरून ते असं खांद्यावरती खूप सुंदर दिसेल. तर तुम्ही पाहू शकता बघा, वरचा टॉप आपला तयार आहे. आता आपण खालचा स्कर्ट बघणार आहोत. तर स्कर्टला पहिल्यांदा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, खाली दुमडून घ्यायचं आहे अस्तरला. आणि जो खालचा आहे ना खणाचा, तर तो सुद्धा आपल्याला साधारणतः 1-2 इंच आपल्याला दुमडून घ्यायचा आहे, कारण ते खूपच काठ मोठे आहेत आणि ते बाळाला घातल्यानंतर फक्त काठच खूप मोठं दिसतील, म्हणून ते काठ आपण दुमडून घ्यायचे आहे. जेव्हा बाळ थोडं मोठं होईल त्यावेळेस आपल्याला ते काठ उसवता येतील. तर आता इथं आपण दुमडून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याचे एकावर एक जोडून आपण छोट्या छोट्या प्लेट्स घेणार आहोत. तर छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत, खूप मोठ्या प्लेट घ्यायच्या नाही आहेत, कारण आपण खूप मोठं मेजरमेंट घेतलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं अगदी छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन आपल्याला ते जो वरचं कमरपट्टी आहे ते नंतर जोडून घ्यायची आहे कमरेच्या मापात. तर ह्या खूप छोट्या छोट्या प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि नंतर मग मोजून आपण व्यवस्थित त्याला कमरपट्टी जोडून घेऊयात. बाळाला हा खूपच सुंदर दिसणार आहे ड्रेस. बाळाचं फोटोशूट होतं आणि अचानक माझ्याकडं अर्जंट ती आली होती की माझ्या बाळाचं फोटोशूट आहे, तुम्ही मला हा ड्रेस शिवून द्याल का. तर मी छोट्या बाळाचं आहे त्याच्यामुळे लगेच तिला हो सांगितलं आणि मी बाकीचं काम बाजूला ठेवून पहिला तिचा ड्रेस शिवून दिला. आणि तिला तो इतका आवडणार आहे की नंतरचे सुद्धा ती मला ड्रेस शिवायला देईल. मी साडीसुद्धा शिवते ना, तर साडी किंवा परकर पोलकं वगैरे ती आता परतच्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा ती नेहमी माझ्याकडेच येईल, कारण मी तिला तिचे ब्लाऊजसुद्धा शिवून देत होती ना. आता तिला बाळ झाल्यामुळं तिने आता मला पहिल्यांदाच बाळाचा ड्रेस शिवायला दिला. आता तिला जर तो आवडला तर ती नेहमीच माझ्याकडे घेऊन येईल वेगवेगळं शिवायला. आणि मी बरंच काही वेगवेगळं शिवत असते, लहान मुलींचं वगैरे. तर तिला जर हा ड्रेस आवडला तर ती नक्की येणार माझ्याकडे. आणि जर आपण फिनिशिंगमध्ये दिलं तर आपल्याकडे नक्कीच कस्टमर वाढत असतं. आणि जेव्हा आपण त्यांना त्यांच्या मनासारखं शिवून देतो त्यावेळेस त्यांना जो आनंद होतो तो खरंच खूप म्हणजे छान वाटतो आपल्यालासुद्धा, की आपल्याला असं वाटतं आपल्याला जेव्हा त्यांच्याप्रमाणे आपण शिवून देतो त्यावेळेस ते जे आवडलेलं असतं ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं ना, ते पाहूनच खूप आपल्याला समाधान वाटतं की अरे आपण अगदी व्यवस्थित म्हणजे देत आहोत शिवून. तर तुम्हीही अशा पद्धतीने शिवून देत जा की कस्टमर तुमच्याकडे परत परत येईल की नाही मला तुमच्याकडे शिवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हे बघा, आता माझा हा खालचा बाळाचा स्कर्ट आहे तो तयार झालेला आहे आणि तो तुम्ही पाहू शकता बघा किती छान स्कर्ट झालेला आहे. सेम हाच पॅटर्न आपण मोठ्या मुलीचं सुद्धा शिवू शकतो, त्याच्यामुळे काही अवघड नाही आहे. तुम्ही बिनधास्त ट्राय करा आणि खूप सुंदर दिसतोय हा खणाचा ड्रेस. तर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, कुणाला जर पाठवायचा असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.
आणि आता आपण हे पहिल्यांदा बाहेरचं खणाचं कापड जॉईन करून घेणार आहोत आणि नंतर आपण अस्तरला टिप मारणार आहोत, जेणेकरून खणाचं कापड आतच राहील. हे सेपरेट जोडणार आहोत आपण. सेपरेट जोडलं म्हणजे कसं बरं असतं. आतले अस्तर जे धागे असतात ना कापडाचे ते निघत नाहीत, अस्तरमुळे ते झाकून जातात आणि अस्तर वरती असल्यामुळे आपल्याला ते काय प्रॉब्लेम पण येत नाही. त्याच्यामुळे हे दोन्ही सेपरेट जोडून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही हा नक्की करा. ज्या लेडीजला येत नाही करायला त्यांनी नक्की हा ट्राय करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे परतचे जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकर पाहायला मिळतील. माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ बघू शकता. मी वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि ह्याच्यानंतर पण अजून व्हिडिओ येणार आहेत. तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि थँक यू व्हेरी मच.